जसं पुलंचं तू म्हणलास की दारू सिगरेट पिणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे यार. तुम्ही त्यांचं काम, ते त्यांच्या कामामुळे ग्रेट आहेत. ते त्यांच्या एक त्यांचं त्यांनी जेवढं दानधर्म केला, त्यांनी जी काही समाजसेवा केली त्याचा आणि सिगरेट आणि दारू पिण्याचा संबंध काय आहे? मला ना 2-3 गोष्टी वाटतात, की मला बायोपिकच्या बाबतीत म्हणजे, की एकतर 2 गोष्टी असतात. एक असते आउटर जर्नी आणि एक असते इनर जर्नी. आउटर जर्नीचे एव्हिडन्सेस आपल्याकडे असतात, की हे केलं, हे केलं, हे केलं, हे केलं. इनर जर्नीचे एव्हिडन्सेस आपल्याकडे नसतात. तर मला असं वाटतं, की आपण याचा एखाद्या बायोपिकचा आपण विचार करतो आहोत, तर आपण आउटर जर्नी फार चेंज नाही करू. अशासाठी कारण त्यांचे त्या टप्प्यांचे इम्पॅक्ट होत गेलेले असतात. पण त्या आउटर जर्नीला घेऊन जाणारी जी इनर जर्नी असते माणूस म्हणून, तिथे आपण लिबर्टी घ्यायला काहीही हरकत नाही असं मला वाटतं. कारण आपण त्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचलोय हे ती व्यक्ती सोडून जगात कुणीही सांगू शकणार नाहीये. आत्ता सुद्धा. आत्ता सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनाच्या आत खरं काय चालू आहे, हे आपण सोडून कुणीही सांगू शकणार नाही. भले आपण किती इथेही आपण 60%च खरे आहोत. 40% हो. खोटे आहोत आपण. तर मला म्हणायचं हे, की मग जर त्या माणसाचं इनर सर्कल आपण घेणार असू, त्या मोठ्या व्यक्तीचं इनर सर्कल आपण घेणार असू आणि त्याच्यात लिबर्टी घेऊन आपण जर काही गोष्टी केल्या, तर त्याच्याविषयी एक तर मुळात कोणाला कशाचंच ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. पण आपण जर समजा अगदी ते ठेवलंच मेकर म्हणून आपल्या समोर, जे आनंदी गोपाच्या बाबतीत माझं थोडंसं झालं, की त्यांची जी आउटर जर्नी आहे, मी म्हटलं ती आउटर जर्नी आपल्याला चेंज करून चालणार नाही. कारण त्या आउटर जर्नीचे इम्पॅक्ट आहेत. ते म्हणजे आनंदी आनंदी बनायला आणि गोपाळ गोपाळ बनायला ते आउटर जर्नी कारणीभूत आहे. पण त्याच्या आत नवरा बायको म्हणून, गोपाळ जोशी म्हणून, आनंदी म्हणून काय झालं असेल, हे कुणालाही माहित नाहीये ना. मग हे आपण ठरवायला पाहिजे मेकर म्हणून आणि तो आपला हक्क आहे. तर मला असं वाटतं, की लिबर्टी तिथे घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे जसं पुलंचं तू म्हणलास, की दारू सिगरेट पिणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे यार. तुम्ही त्यांचं काम, ते त्यांच्या कामामुळे ग्रेट आहेत. ते त्यांच्या एक त्यांचं त्यांनी जेवढं दानधर्म केला, त्यांनी जी काही समाजसेवा केली त्याचा आणि सिगरेट आणि दारू पिण्याचा संबंध काय आहे? पु. ल. देशपांडे अकॅडमी आहे ना आपली, म्हणजे प्रभादेवीचं हे रवींद्र नाट्य मंदिर. तिथे बाहेर पुतळा आहे. तो पुतळा परत जाऊन बघा. त्यांचे हात असे मागे आहेत. जेव्हा तो पुतळा बनला, तेव्हा त्या पुतळ्याच्या हातात, बोटात सिगरेट होती. हो. ती कापायला लावली गव्हर्नमेंटने. परत जाऊन बघू आपण तो पुतळा, ते तुम्हाला दिसतं थोडंसं. हो. तर मला कळत काय नाही, की आपण जर त्या व्यक्तीचं एक कारण आहे, ज्याच्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं हे बघायला जायचंय. तर ते सोडून ती एक नॉर्मल व्यक्ती आहे, जी अंघोळ करत असेल, दात घासत असेल, शिशू करत असेल, ती सेक्स करत असेल, ती वाचत असेल, ती गाणी ऐकत असेल. आपण आपल्याला अनकम्फर्टेबल गोष्टी दाखवायला लागलो, पाहायला लागलो, की आपण असे असे होतो. का? तिला व्यक्ती म्हणून घेऊ ना. पण आता पुन्हा याला 2 मार्ग तेच पडतात, की पुन्हा फायनली व्यक्तिपूजा ही भारत देशाची गरज आहे खूप मोठी. आणि त्या व्यक्तिपूजेचे हे 2 पैलू आहेत, की आपणही व्यक्तिपूजा अस्तित्वात आहे म्हणून बायोपिक करायला घेतो आणि लोकही व्यक्तिपूजा अस्तित्वात आहे म्हणूनच ते बायोपिक बघायला येतात. तर एकाच याचे हे 2 आहेत, ते एकमेकांना भिडत राहणार, त्याला पर्याय नाही.